संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पादुकांचं प्रस्थान आज झालं. पुण्यातून ससवडच्या गाडातून पुढे झालं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने. तर आषाढी एकादशी निमित्त जो पालखी सोहळा आहे त्यामध्ये मी सहभागी नाही होऊ शकलो. शारीरिकदृष्ट्या मला ते नाही झेपत ते पालखीमध्ये चालणं, आणि आर्थिकदृष्ट्या पण मी काय फार विशेष काय करू नाही शकलो, काहीच करू नाही शकलो, इनफॅक्ट काहीच नाही करू शकलो. त्याची मला खंत आहे, पण कुठेतरी काहीतरी करावं असं वाटत होतं या दिवसांमध्ये. काही दिवस फार पवित्र असतात आषाढी एकादशीपर्यंतचे, जेव्हा वारकरी चालत अगदी आबाल वृद्ध लहान मुलं म्हातारे माणसं बायका पुरुष डोक्यावरती ते तुळशीचं वृंदावन घेऊन चालतात, एवढं लांबपर्यंत चालतात. पालखी एवढी सोपी नाही, कारण त्यामध्ये अनेक संकटं पण असतात. संकटं म्हणजे सगळ्याच गोष्टी, आपले शारीरिक ज्या गोष्टी असतात आपल्या, म्हणजे आपले नैसर्गिक आपले जे कॉल्स असतात ते करणं कठीण असतं, सगळं असतं फार. गर्दी खूप असते, प्रचंड मोठा जनसमुदाय असतो, समुद्र असतो लोकांचा. त्यामुळे अशा ठिकाणी कसं वागावं, काय करावं, आपल्या नैसर्गिक ज्या क्रिया असतात त्या करणं पण कठीण जातं सगळं. त्यामुळे इन टोटॅलिटी पालखी एक कठीणच विषय आहे. तरी पण लोक श्रद्धेने जातात आणि पंढरी विठोबाच त्यांची सांभाळणा करतो, अगदी घरातून निघाल्यापासून ते अगदी दर्शन घेऊन पुन्हा घरी येईपर्यंत असतं सोबत, असं मी ऐकलं आहे. अनुभव मला नाही माहिती, कारण कधी सहभागी झालो नाही पालखीमध्ये, पण असं मी ऐकलं आहे वारकऱ्यांच्या तोंडून. तर आता हे घरी बसूनच माझी बायको आहे घरी, माझा मुलगा पण आता ऑफिसला गेला आहे. 2 वाजे आता रात्रीचे 12 वाजलेत, त्यामुळे मी जे अभंग म्हणतो ते मोठ्याने म्हणू शकणार नाही, आता हळूच म्हणावं लागेल. मुलगा माझा 2 वाजता येईल, तर 2:30-3 वाजेपर्यंत येतो, तर हरकत नाही. घरात पण रात्री सकाळी वगैरे मी अभंग म्हणतो आणि मला खूप आनंद मिळतो याचा. थोडाच वेळ आता 3 मिनटं शॉर्ट करायचं आहे, तर एक फक्त वाक्य म्हणतो. पैल तो गे काऊ कोकता है, शकून गे माये सांगता है. पैल तो गे काऊ कोकता है,